आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ऐतवडेत बौद्ध जयंती विविध उपक्रमांनी साजरी। पुरुष महिलांच्या विविध स्पर्धा, लहानग्यांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती। ऐतवडे बुद्रुक येथील गौतम नगर येथे जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती तसेच सम्यक संबोधी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही जयंती साजरी करण्यात आली। यावेळी कुरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री माने साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे पूजन करून त्यांच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे देखील पूजन करण्यात आले। दरम्यान मुंबई येथील युनिटी बँकेचे व्यवस्थापक असलेले आयुष शरद कांबळे, पत्रकार भाऊसाहेब कांबळे, ज्ञानदेव कांबळे यांच्या हस्ते समाजात 1ली ते 10वी मध्ये शिकणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचा वही पेन देऊन सत्कार करण्यात आला। तसेच जयंतीनिमित्त सम्यक संबोधी मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम घेण्यात आले। यात विशेषतः मी शिवाजी राजे बोलतोय या विषयावर एकपात्री नाटक संपन्न झाले। लहान मुलांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आणि महिलांच्या संगीत खुर्ची, लेझिम डान्स अशा स्पर्धा उत्साहात झाल्या। यानंतर सायंकाळी 7 नंतर गौतम नगर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पोलीस पाटील संतोषदेव इंगरुळकर, पत्रकार राजेश कांबळे, हरीश कांबळे, चेतन कांबळे, स्वप्नील कांबळे, तेजस कांबळे, चेतन कांबळे, राहुल कांबळे, सूरज कांबळे, किशोर कांबळे, ज्ञानदेव कांबळे, अप्पासो कांबळे यांच्यासह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक मे आज गौतम बुद्धांची जयंती। या जयंतीच्या निमित्ताने गेल्या आठवड्यापूर्वी एक मीटिंग झाली। मीटिंगमध्ये जयंती उत्साहात साजरी करण्याचं ठरलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व सम्यक संबोधी ग्रुप यांच्या वतीनेही सामुदायिक जयंती उत्साहात साजरी करण्याचं आयोजन झालं। त्यावेळी असं ठरलं की आजपर्यंत समाजात सर्व विद्यार्थ्यांना, गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या वाटप किंवा सत्कार त्यांचे केले जायचे। समाजामध्ये 1ली ते 10वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी यापासून वंचित राहायचे। मग आम्ही असा निर्णय घेतला की 1ली ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून त्यांचा सत्कार करायचा। मग मुंबई येथे माझे मित्र युनिटी बँकेत मॅनेजर आहेत, त्यांना एक फोन केला की असा आपण उपक्रम संयुक्तपणे घेऊया। त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला आणि ते तसेच आमचे ज्ञानदेव कांबळे यांना देखील म्हणलं तुम्ही पेनाचा विषय घ्या। त्यांनी पेनाचे आणि आम्ही असं संयुक्तरित्या आम्ही हा वह्या वाटपचा कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमाला कुरळ पोलीस ठाण्याचे PSI मानेसाहेब उपस्थित राहिले। त्यांच्या हस्ते हा अतिशय उत्कृष्टपणे वह्याचा कार्यक्रम संपन्न झाला।